195 विधानसभा जुन्नर निवडणुकीची सध्या रणधुमाळी चालू आहे. जो तो उमेदवार आपल्या ताकदीनुसार निवडून येण्यासाठी प्रयत्न करत आहे, सर्वसामान्य लोकांच्या पुढे जात आहे. आपला जो तालुका आहे तो छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आहे. या छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये कायदा सुव्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. आज जर आपण पाहिलं असेल, इथून पाठीमागच्या जे निवडणुका झाल्या तर ते वातावरण जरा वेगळं होतं आणि आत्ताची जी निवडणूक आहे याच्यामध्ये उमेदवार जास्त आहे आणि अपक्ष पण आहेत, पक्षाची लोक पण आहेत. ह्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं गेलं असेल ती प्रस्थापित लोक आहेत की ज्यांच्याकडे पैसा अमाप आहेत आणि ही लोक येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ते सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवतील का, सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवतील का. आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये असं आहे की आपल्यामधला माणूस कोणीतरी आपण निवडून देणं गरजेचं आहे की ज्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. सर्वसामान्य माणसामध्ये बसणारा उमेदवार कोण आहे, सर्वसामान्य माणसामध्ये येणारा उमेदवार कोण आहे, असं सध्या लोक विचार करत आहेत. काही लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे, दहशतीचं सुद्धा वातावरण आहे. पूर्वी प्रचाराला लोक जायची, आता थोडंसं घाबरतात. का घाबरतात लोक पण आता कालची जी घटना आहे ती आपण पाहिली असेल की सूरज भाऊ वाजगे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहे, बरेच तरुण त्यांच्या फॉलोअर्स आहेत, तरुणांचं नेतृत्व करतात. आता कालची घटना म्हणजे रात्रीचं त्यांच्या गाडीवरती अटॅक झाला. येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये पत्रकारांवरती सुद्धा हल्ले होतील. पुढच्या 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये सर्वसामान्य लोकांवरती हल्ले होतील, महाराज मंडळींवरती हल्ले होतील. कारण ही जी लोक आहेत ना, प्रस्थापित लोक, पैशावाले लोक, यांना पराभव सहनच होत नाही. जर आपला पराभव दिसतोय तर ही लोक काही ना काहीतरी उद्योग करतात. आणि आज जर माझा पराभव झाला तर कोण काय केलं, ह्या पत्रकारांनी माझ्या विरोधामध्ये काय केलं, सुशील महाराज माझ्याबद्दल काय बोलले, तर हे खुनसीचं राजकारण इथून पुढच्या कालखंडामध्ये होण्याची दाट शक्यता आहे. ही त्याची सुरुवात आहे. आणि म्हणून कालची जी घटना झाली त्याचा मी फक्त जाहीर निषेध व्यक्त करत नाही, तर ही गोष्ट गांभीर्याने घेणं गरजेचं आहे, प्रशासनानं घेणं गरजेचं आहे, पोलीस डिपार्टमेंटनी सुद्धा ही गोष्ट गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये हे सर्वसामान्य लोकांना सहन करावं लागणार आहे, कारण ह्या लोकांना पराभव स्वीकारू शकत नाही, पराभव यांना मान्य नाही. आज आपण पाहिलं असेल, शरददादा मागच्या वेळेस पराभूत झाला, आशाताई पराभूत झाली, यांनी पराभव स्वीकारला, हे कामाला लागले. पण हे पैशावाली लोक आहे नाही, प्रस्थापित, यांना पैशाचा माज आहे आणि यांना असं वाटतं की आम्ही पैशाच्या जोरावरती काही पण करू शकतो, लोकशाही आम्ही पायाखाली तुडू शकतो. आणि म्हणून मला सर्वसामान्य लोकांना सांगायचे, प्रशासनाला मला सांगायचे की अशी जी लोक आहे की ज्यांना पैशाचा माज आहे, तर ह्या लोकांना लोकशाहीमधून बाहेर काढणं खूप गरजेचं आहे, तर लोकशाही जिवंत राहू शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्ही तुमच्यामधली माणसं निवडा आणि जी निवडून जातील त्याच्यातून तुम्ही एक निवडा. हे पक्ष संघटना हे आपल्याला संविधानामध्ये कुठंच दिसत नाही. माझा एक प्रश्न असा आहे का सर्वसामान्य जनतेने मत कोणाला दिले पाहिजे? सर्वसामान्य जनतेने जे मत आहे ना, हे प्रस्थापित लोक आहे ज्यांना पैशाचा माज आहे की आम्ही पैशाच्या जोरावरती बरंचसं काही करू शकतो, याला खरेदी करू शकतो, त्याला खरेदी करू शकतो. तर सर्वसामान्य लोकांनी ना की आपल्यामध्ये कोण आहे, आपल्या दुःखामध्ये सुखामध्ये कोण सहभागी होतो, अशा माणसाचा विचार करून त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं आणि त्याला मतदान करावं. मग आता सर्वसामान्य जनतेला तुम्ही काय सांगताल? सर्वसामान्य जनतेला हे सांगतो ना की आपल्या सुखदुःखामध्ये आपले प्रश्न कोण सोडू शकतो, अशा माणसाला तुम्ही मतदान करा. सर, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जे उमेदवार त्यांनी दिले ते उमेदवारांनी युती तोडून अपक्षमध्ये उमेदवारी, जसं शरददादा आहे, आशाताई आहे, या दोघांनी उमेदवार अपक्ष म्हणून ते आपलं तिकीट त्यांनी भरलं आहे. आपण काय सांगतील? लोकशाहीने अधिकार दिलेला आहे त्यांना. युतीचं काय, युती धर्म नाही. पहिली गोष्ट म्हणजे वरच्या पातळीवरती युती धर्म पाळला जातो का? मागच्या वेळेस आपण पाहिलं असेल 2019 मध्ये काय झालं, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र लढली. त्यामुळे आता हे जे कार्यकर्ते जे आहेत, हे जे आहेत लोकप्रतिनिधी, हे लोकांच्या सुखदुःखामध्ये लोकांच्या समस्या सोडवतात. आशाताई आहे, तुम्हाला सांगतो, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र, शरीराचं किती वेळेस ऑपरेशन झाले, लोकांच्या प्रश्नासाठी ते धावतात. शरददादा सारखा माणूस आहे
बिबट्याचा प्रश्न तुम्ही पाहिला असेल कशा हा. पद्धतीने त्या माणसाने हे केलं, किती वेळ उपोषण झालं असेल, कितीतरी त्या शरीराला यातना सहन करावं लागेल. शेवटी त्यांना अधिकार आहे, ते लोकशाहीमध्ये अपक्ष म्हणून उभे राहू शकतात आणि लोकांनी सुद्धा त्यांचा विचार करावा, अशा पद्धतीचं माझं वैयक्तिक मत आहे. आदिवासी वादळ देवराम लांडे याच्याबद्दल आपण काय सांगते? आता आदिवासी वादळ, आता ते पण आता व्यक्तिमत्व आपण पाहिलं असेल, 20-25 वर्षापासून राजकारणामध्ये जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी काम केलेले, कामाचा अनुभव आहे. आता त्यांना राष्ट्रवादी पक्षाने तसं पाहिलं गेलं तर तिकडे द्यायला पाहिजे नव्हतं, परंतु काही शक्य झालं नाही. वंचितने त्यांना दिलेले, आंबेडकर साहेबांनी, आणि त्यांनी सुद्धा कंबर कसलेली आहे. त्यामुळे आता मागच्या वेळेस तिरंगी लढत होती, पण आता पंचरंगी लढत आहे आणि लोकशाहीमध्ये या झाल्या पाहिजे. प्रस्थापित लोकांचा खुटा उपटला पाहिजे. हवा कोणाची आहे सध्या जुन्नर तालुक्यामध्ये? जुन्नर तालुक्यामध्ये सध्या सर्वसामान्य लोकांची हवा आहे. मतदार हा राजा आहे, त्या मतदार राजाची हवा आहे. सर, माझा एक प्रश्न असा आहे का आपल्या समाजामध्ये जातीभेद संपलेला आहे का अजून चालू आहेत? आपल्या समाजामध्ये जातीभेद जो विषय आहे तो संपलेला नाहीये. आपलं जे दुर्भाग्य आपल्या देशाचं असं आहे की एवढे मोठे महान व्यक्तिमत्व, भारतरत्न, विश्वरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान उभं केलं, परंतु ते लोकांपर्यंत त्या प्रमाणामध्ये पोहोचलं नाही. आजही ज्यावेळेस आपल्या देशामध्ये निवडणुका लागतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं हिंदू, मुस्लिम, हा त्या धर्माचा आहे, तो त्या धर्माचा आहे, हे पाहिलं जातं आणि त्याच्यावरती मतदान होतं. आणि ज्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार बाजूला राहील की काम करणारा माणूस कोण आहे, कोणाकडे विजन आहे, ही माणसं ज्यावेळेस विधानसभेमध्ये जातील, लोकसभेमध्ये जातील, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्या भारत देशाचं लोकशाहीचा विजय झाला असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे जाती धर्माचा विचार करून जर कुणी मतदान करत असेल आणि जो तो त्या जातीला वेगळ्या पद्धतीने वेगळ्या दिशेला घेऊन जात असेल तर मला असं वाटतं की ते सगळ्यात मोठं पाप आहे आणि ते पाप कुणीही करू नये. माणसाला तुम्ही निवडा, क्योंकि इंसान बडा होता है. मतदार राजांना आपण काय सांगणार? पैशाचं देवाणघेवाण होणार आहे या इलेक्शनमध्ये, तर आपलं बहुमूल्य मत हे कोणाला द्यावा, काय द्यावं, त्यांचं काय? ज्यावेळेस तुम्ही माणसाच्या सांगा. बोटाला शाई लागते त्यावेळेस लोकशाही उभी राहत असते. हो. आज पैशाची उधळण होत असते, तरुण कार्यकर्ते आहेत, त्यांना त्या काही गोष्टीची जाणीव नसते, परंतु पैशाची उधळपट्टी करणारा जो उमेदवार असेल त्याला तुम्हाला सांगतो त्याचा लोकशाहीमध्ये सर्वसामान्य मतदारांनी खोटा उपटायचाच, त्याचा पैशाचा मास हे करायचा. अशी माणसं राजकारणामध्ये आणि विधानसभेमध्ये जाता कामा नये. आपल्यामधल्याच माणसाला आपण त्या ठिकाणी निवडून द्यायचं. एखादा पैसा देत असेल त्याला म्हणा, बाबा तुझा पैसा तुला लक लाभ. धन्यवाद सर. ही स्वाभिमानाची लढाई आहे. धन्यवाद सर. क्या बात आहे. सर नमस्ते. सर नमस्ते. आपण सुद्धा देशाचे प्रथम नागरिक आहेत. तुमचं पण एक मित्रमंडळी नेटवर्क खूप मोठं आहे, बरोबर. तर आपला कल कोणाकडे आहेत हे आम्हाला कळू द्या. आमचा कल आमचं ठरलेलं आहे की आपल्याला जुन्नर तालुक्याचा आमदार कोणाला करायचं हे आमचा सगळा विषय झालेला आहे. आणि ज्यावेळेस ती योग्य वेळ येईल त्यावेळेस आम्ही निश्चित तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन ते नाव आम्ही डिक्लेअर करू. धन्यवाद. धन्यवाद साहेब. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.